आजचा दिवस थोडा धावपळीचा होता, पण शेवट खूप खास झाला. ताई ऑफिसला गेल्यानंतर आम्ही पॅकिंग करून फ्रेश झालो. स्प्रिशा झोपलेली होती म्हणून तिला एक छोटंसं बाय करून आम्ही स्टेशनकडे निघालो. दादाने आम्हाला स्टेशनला ड्रॉप केलं. तिथून लोकल पकडून ठाणे आणि मग बसने मानपाड्याला जायचं होतं. दीदीकडे जाताना तिच्यासाठी मिठाई घेतली, पण तिच्या घराजवळ पोहोचताच ती रस्त्यात सानूला स्कूलमधून सोडून येताना भेटली. मग काय तिथून एकत्रच घरी गेलो. घरी जाऊन फ्रेश झालो, थोडं खाल्लं आणि मग मी आणि दीदी दोघी डीमार्टला निघालो. हे मला दीदीकडे सोडून मावशीकडे गेले होते. डीमार्टमध्ये किड सेक्शनमध्ये एवढे क्यूट बेबी क्लोथ दिसत होते ना, पण बेबी शॉपिंगसाठी वेळ आहे म्हणून फक्त बघून घेतले आणि मी मात्र डिलिव्हरी नंतर लागणारे काही कम्फर्टेबल कपडे घेतले. म्हटलं इथे आलेच आहे तर घेऊन ठेवू, पुन्हा कधी येणं होईल सांगता येत नाही. शॉपिंग करून बाहेर आले आणि तिथे चमचम मिठाई दिसली. मग ती ट्राय केली आणि खरंच खूप मस्त होती. संध्याकाळी सानूची स्कूल सुटायची वेळ झाली म्हणून तिला घ्यायला गेलो. तिला आधीपासून माहिती होतं की तिची मावशी येणार आहे म्हणून स्कूलला जाताना थोडं नाटक केलं होतं, पण स्कूल सुटल्यावर मात्र बाहेर येऊन माझी वाट बघत होती. मला पाहताच तिचे लाड सुरू झाले आणि खरं सांगायचं तर तिच्यासोबतचा तो छोटासा मोमेंट माझ्यासाठी खूप स्पेशल होता. घरी येऊन थोडा आराम केला आणि रात्री हे मला घ्यायला आले. मग मावशीकडे गेलो, सगळ्यांना भेटलो, मस्त गप्पा मारल्या. ताई आणि दादा सुद्धा तिथे भेटायला आले होते. दिवसभर किती धावपळ झाली तरी शेवटी आपल्या माणसासोबत थोडा वेळ घालवला की दिवस पूर्ण झाल्यासारखा वाटतो. आणि घरी आले तर दीदीने माझ्यासाठी मस्त बिर्याणी बनवून ठेवली होती. मग बिर्याणी खाऊन आजच्या या धावपळीचा पण खूप प्रेमाने भरलेल्या दिवसाचा शेवट झाला. व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करायला विसरू नका. बाय.